तामिळनाडूचे अपडेट जाणून घेऊया। तामिळनाडूमध्ये आता स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी सध्या आघाडीवर आहेत। अभिनेता विजय थलपती त्रिचीतून पिछाडीवर आहे। तर तामिळनाडूमधून स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी हे आघाडीवर असल्याचं चित्र आहे, तर अभिनेता विजय थलपती हा मात्र पिछाडीवर असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचे पुत्र हे सध्या आघाडीवर, दुसरीकडे अभिनेता विजय थलपती पिछाडीवर। आणि स्टॅलिन यांचं जर आपण महत्त्व बघितलं तर खूप प्रचंड आहे। तामिळनाडूमध्ये त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि या ठिकाणचं जे जातीय समीकरण आहे ते सुद्धा खूप बाजूने आहे स्टॅलिन यांच्या, असंही म्हटलं जात आहे। आणि पश्चिम बंगालमध्ये काटेकी टक्कर, तृणमूल 12 आणि दुसरीकडे भाजप सुद्धा 12 असं समसमांतर आतापर्यंतचे सुरुवातीचे कल पाहायला मिळत आहेत। 12 जागांवर दोन्ही मोठे पक्ष आघाडीवर आहेत। काटेकी टक्कर सध्या पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आता आपल्याला आकडा वाढलेला पाहायला मिळतोय। भाजप 13 जागांवरती आघाडीवर आहे। कल हाती येत आहेत आणि हे कल जसजसे समोर येऊ लागलेले आहेत। रंजक अशा स्वरूपाची निवडणूक जी आहे ती पश्चिम बंगालमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते। आसाममध्ये भाजप 22 जागांवर आघाडीवर आहे। भाजपने चांगली आघाडी घेतली आहे। आसाममध्येच एका जागेवर काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे। विजय पेरापूर मतदारसंघामधून आघाडीवर आहेत। तामिळनाडूची अपडेट आहे। तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचे पुत्र सध्या उदयनिधी हे आघाडीवर आहेत। आसाममध्ये भाजप 22 जागांवर आघाडीवर आहेत आणि एकंदरीतच हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सध्या जरी सत्तेत असला तरी काँग्रेसनं महाआघाडी स्थापन करून तिथे आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता। पश्चिम बंगालमधली आकडेवारी बघतोय आपण। भाजप 14 जागांवर आघाडीवर आहे तर तृणमूल 12 जागांवर आघाडीवर आहे। काटेकी टक्कर या ठिकाणी होती आणि प्रचंड जोरदार अशा स्वरूपामध्ये लढत झालेली आहे। हे ज्या वेळेला प्रचारात दिसत होतं त्याचंच आता आपल्याला प्रत्यंतर दिसतं आहे निवडणूक निकालांमधनं। काय आकडेवारी सांगते आपण बघूयात। 28 कल जे आहेत ते एकूण हाती आलेले आहेत। तर भाजप 14, काँग्रेस 2, टीएमसी 12, डावे आणि इतर 0। त्यामुळे मुख्य लढत ही भाजप टीएमसी अशीच आहे आतापर्यंतची। आणखीन एक महत्त्वाची अपडेट येते। आसाममध्ये भाजप 22 जागांवरती आघाडीवरती आहे। आताची आणखीन एक महत्त्वाची अपडेट, आसाममध्ये AIUDF आणि काँग्रेसची प्रत्येकी 2 जागांवरती आघाडी पाहायला मिळते। आसाममध्ये भाजप 22 जागांवर आघाडीवर आहे, मात्र दुसरीकडे आव्हान देणारी काँग्रेस कितपत आकडेवारी प्राप्त करू शकते हे पाहायचं आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजपने आघाडी घेतली 15 जागांवरती। संपूर्ण निवडणूक प्रचार आणि 2 टप्प्यांतील मतदान यामध्ये पश्चिम बंगाल हे राजकीय तणावाचं केंद्रस्थान अखंड या प्रक्रियेमध्ये प्रज्ञा बनलेलं होतं, त्यामुळे देशाची नजरच पश्चिम बंगालवर आहे। आणि केरळमधनं आपण एक महत्त्वाची अपडेट बघूयात। UDF 10 जागांवरती आघाडीवर आहे। आताची महत्त्वाची अपडेट केरळमधनं येते, कारण केरळमध्ये झालेलं जे मतदान होतं ते 75% इतकं होतं आणि आता UDFनं आघाडी घेतलेली आहे। गेल्या वेळेला LDFचा जो विजय होता तो तितकाच महत्त्वाचा होता। केरळची आतापर्यंतची 17 जागांवरची आकडेवारी LDF 4, एकूण 140 जागा आहेत। आणि आता त्याचा विजय हे मुख्यमंत्री आणि त्यामुळे तेच पुन्हा जिंकून येणार की पुन्हा एकदा केरळची जनता जी आहे तो काही बदल घडवणार दरवर्षीप्रमाणे ते मात्र पाहणं गरजेचं आहे। UDFला 10 जागांवरती इथे आघाडी मिळालेली आहे। केरळमध्ये भाजप सध्या सुरुवातीच्या काळात 2 जागांवर आघाडीवर आहे। केरळ एक प्रकारे सुरुवात भाजपनं केलेली आहे, कारण केरळमध्ये आपला झेंडा रोवण्याचा प्रयत्न वारंवार भाजपनं केलेला आहे, मात्र तशी प्रगती त्यांना दिसली नव्हती। यावेळेला ते चित्र बदलतं का पाहायचंय। ते इतर जागांवरती सुद्धा एक कल हाती आलेला आहे, ज्यामध्ये इतरांना एक जागा जी आहे ती पाहायला मिळते। ते आघाडीवरती आहेत अपक्ष उमेदवार। पश्चिम बंगालची आकडेवारी एकूण जागा 294, 34 जागांवरचे आतापर्यंतचे कल जे आहेत ते हाती आलेले आहेत। यामध्ये आपण बघतोय की जे कल हाती येत आहेत त्यात पश्चिम बंगाल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप बाजी मारताना पाहायला मिळते। भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये काटेकी टक्कर होतीये। त्यातच गेल्या अनेक वर्षांमध्ये जेव्हा तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस ही लढत आपण पाहत होतो, आता मात्र चित्र बदललेलं आहे। गेल्या निवडणुकांपासून इथे प्रचंड जोर लावलेला आहे मोदी शहांनी आणि आपल्या प्रचाराचा धडाका इतका जोरदार लावलेला होता की त्याचा परिणाम म्हणून गेल्या वेळेला 77 जागांवरती भाजपनं विजय मिळवलेला होता आणि एक मोठी चुरशीची अशी लढत गेल्या वेळी पाहायला मिळाली होती। भाजप 20 जागांवर पश्चिम बंगालमध्ये आघाडीवर आहे। त्या पाठोपाठ काँग्रेस आहे 2 जागांवर। पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनं 2 जागांवरती सध्या आघाडी घेतलेली पाहायला मिळते। तर आणखी एक महत्त्वाची TMCनं 14 जागांवरती आपली आघाडी घेतलेली आहे।
आणि पश्चिम बंगालमधून अत्यंत महत्त्वाची अपडेट, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर, तसंच भवानीपूरमधून ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत। पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर आहे। सध्या आपण बघतोय पश्चिम बंगालमधली ही जी चित्र दिसत आहे त्यात ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत। आताची आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते, भवानीपूरमधनं ममता बॅनर्जी या पिछाडीवर आहेत। गेल्या वेळेला जी हाराकिरी झालेली होती, जी हार पत्करावी लागली होती, तशाच रूपात आता पुन्हा हार पत्करावी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ममता बॅनर्जी नेमकी आपली जादू करतात की भाजपची जादू यावेळेला दिसते हे मात्र पाहावं लागणार आहे। ममता बॅनर्जी या पिछाडीवर आहे। आणि भवानीपूर का महत्त्वाचं प्रज्ञा, तर भवानीपूरमधील निकालावर पश्चिम बंगालचं राजकीय भवितव्य निश्चित होईल असं मानलं जातं आणि त्याचमुळे हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल भाजपच्या पाठोपाठ आहे, मात्र डीएमकेला तामिळनाडूमध्ये दुसरीकडे 130 पेक्षा अधिक जागा मिळाल्यात। प्रवक्ते TKS एलांगोवान यांनी हा दावा केलेला आहे। आसाममध्ये भाजपने आघाडी आपली कायम ठेवलेली आहे आणि तामिळनाडूमध्ये डीएमकेला 130 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा TKSच्या प्रवक्त्यांनी केलाय। तर सगळ्यात महत्त्वाची आताची बातमी आपण बघतोय, डीएमकेनं आतापर्यंत गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये 133 जागा मिळवत आपला विजयश्री साजरा केला होता। यावेळेला सुद्धा तशाच रूपामध्ये आम्हाला जागा मिळतील असा दावा केला जातोय। पश्चिम बंगालची आकडेवारी पाहूयात। पश्चिम बंगालमधील लढत ही अतिशय चुरशीची होताना पाहायला मिळतेय। सध्या 294 पैकी 40 जागांचे कल हाती आलेत। भाजपला 22 जागांवरती कल चांगले लागलेले पाहायला मिळतात। काँग्रेस 2 जागांवर आहे, अजूनही आघाडी फारशी काँग्रेसने घेतलेली नाहीये। तर टीएमसीनं मात्र 16 ठिकाणी आघाडी घेतलेली आता पाहायला मिळते। भवानीपूरमधून ममता बॅनर्जी पिछाडीवर गेलेल्या आहेत, एक महत्त्वाची अपडेट आणि त्यांच्यासाठी एक धक्काच म्हणावा लागेल। पश्चिम बंगालमध्ये भवानीपूरमधून ममता बॅनर्जी पिछाडीवर आहे। जरी सुरुवातीच्या कलांमध्ये त्यांनी काहीशी आघाडी घेतलेली असली तरी सुद्धा आता त्या पिछाडीवर गेलेल्या आहेत। भवानीपूरमधनं ममता बॅनर्जी या पिछाडीवरती पडलेल्या आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रचार केला, मात्र परिणाम काय दिसतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता प्रवक्ते TKS एलांगोवान यांनी मात्र मोठा दावा केलेला आहे की आम्ही 130 पेक्षा जास्त जागा जिंकून तामिळनाडूमध्ये निवडून येऊ। डीएमकेला 130हून अधिक जागा मिळतील असा दावाच प्रवक्ते एलांगोवान यांनी केलेला आहे। त्यांचा दावा कितपत खरा ठरतो हे पुढच्या काही तासांमध्ये चित्र अर्थातच स्पष्ट होईल। पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपची आघाडी, भाजप 13 जागांवर सुरुवातीला आघाडीवर आहे आणि जे सुरुवातीचे कल आहे तिथे भाजपने तरी मुसंडी मारली असं म्हणता येईल। त्या पाठोपाठ काटेकी टक्कर टीएमसीचा देण्याचा प्रयत्न हा सातत्याने आहे। आसाममधनं आत्ताची महत्त्वाची अपडेट येते, ब्रेकिंग येते। आसाममध्ये 38 जागांचे कल हाती आलेले आहेत। एकूण 38 जागांचे कल हाती येत आहेत, त्यात भाजपनं चांगलीच आघाडी घेतली। 31 जागांवरती कल जे आहेत ते हाती आलेले आहेत आणि 31 जागांवरती आघाडी भाजपनं घेतलेली आहे। आसाममध्ये सुद्धा अतिशय जोरदार अशा स्वरूपामध्ये प्रचार प्रसार हा भाजपनं केलेला होता। 84% असं हे मतदान या ठिकाणी झालेलं होतं आणि भाजपनं आतापर्यंत 38 जागांचे जे निकाल हाती येत आहेत त्यात 31 जागांवरती आघाडी घेतलेली पाहायला मिळते। पश्चिम बंगालमध्ये 52 जागांचे कल हाती आलेले आहेत। भाजप 31 जागांवर, टीएमसी 19 जागांवर आघाडीवर आहे आणि काही हा जो फरक आहे दोन पक्षांमधला तो सध्या तरी प्रचंड आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे भाजपनं चांगली आघाडी घेतली एकंदरीत आतापर्यंत असं म्हणता येईल। पश्चिम बंगालमधलं चित्र पालटणार का असा सवाल विचारला जात होता आणि त्यातच काही अंशी कल मात्र भाजपच्या बाजूने आपल्याला जाताना पाहायला मिळतात। गेल्या वेळेला मारलेली मुसंडी ही अर्थातच भाजपसाठी अतिशय महत्त्वाची होती आणि त्याही पेक्षा जास्त जोर हा केवळ आणि केवळ पश्चिम बंगालमध्ये मोदी शहा यांनी लावला होता आणि त्याचंच हे चित्र आहे का हे मात्र काही काळात स्पष्ट होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी देशभरातील भाजपचे महत्त्वाचे नेते तळ ठोकून होते, प्रचारासाठी गेलेले होते। त्याची जादू यावेळी पाहायला मिळणार का हे पाहायचं आहे आणि सोबतच एक अपडेट, पश्चिम बंगालमध्ये 54 जागांचे कल हाती आलेले आहेत। भवानीपूरमध्ये सध्या ममता बॅनर्जी पिछाडीवर पडलेल्या आहेत आणि ममता बॅनर्जी यांना विरोध करण्यासाठी, त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी भाजपनं प्रचंड जोर लावलेला आहे। तामिळनाडूमध्ये डीएमके 22 जागी आघाडीवरती आहे। आताची आणखीन एक अपडेट आपण बघतोय, एडीएमके 9 जागांवरती आघाडीवरती आहे। तामिळनाडूमधलं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। तामिळनाडूमध्ये एकूण डीएमके यांच्या जागा ज्या आहेत ते जास्त आघाडीवरती असलेल्या पाहायला मिळतात। एकूण 22 जागांवरती आघाडी घेतलेली आहे। सध्याचा सत्ताधारी पक्ष असल्यामुळे अर्थातच त्यांचा जोर जो आहे तो प्रचंड होता आणि त्यातच आता
डीएमकेनं ही 22 जागांवरची आघाडी घेतलेली आहे. आणि